रामकृष्ण हरी. अध्यात्म आणि विज्ञानाच्या या समन्वय प्रदान भूमीत आदरणीय कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विश्वशांती दर्शन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं वारीच्या या विशेष भागात मी मनापासून स्वागत करते. चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, ऋणू झुणू रे भ्रमरा, ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडितो अवगुणू रे भ्रमरा. पंढरीची वाट सुखाची सकळा, दर्शन सोहळा विठोबाचा. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातच वारीचं संपूर्ण तत्वज्ञान सामावलेलं आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकीच्या निमित्तानं लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं निघतात. हातात टाळ, खांद्यावर भगवी पताका, गळ्यात तुळशीमाळ आणि मुखी विठ्ठल नाम. आजच्या या वेगवान आयुष्यात सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था असताना अनेकांना हा प्रश्न पडतो की ही वारी पायीच का बरं केली जाते. तर हा प्रवास नाही, ती केवळ परंपरा नाही, तर हा शरीर, मन आणि आत्म्याला घडवणारा एक आध्यात्मिक अनुभव आहे. पंढरीची वारी ही पायीच का केली जाते या पाठीमागे धार्मिकच नाही तर आध्यात्मिक, सामाजिक आणि मानसिक कारणं देखील आहेत. ही परंपरा 800हून अधिक वर्षांपासून अविरतपणे सुरूच आहे. पायी वारी हे विठ्ठलाप्रती असलेल्या प्रेमाचं, समर्पणाचं प्रतीक आहे. शारीरिक कष्ट सोसून विठ्ठलाला भेटायला जाणं. भक्त आपल्या पावलांनी विठ्ठलाच्या दिशेनं चालतो आणि प्रत्येक पाऊल भक्तीनं भारलेलंच असतं. या पाठीमागची संत परंपरा आणि साधना पाहूया. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या देखील पालख्या या पालखी सोहळ्यामध्ये असतात. संतांच्या पालखीसोबत चालणं ही एक साधना मानली गेली आहे. या प्रवासात संत विचार, अभंग, नामस्मरण याचा सतत सहवास आपल्याला लाभतो. पाश सोडून सार चाल चंद्रभागा तेरी, ये माया पंढरी उभी दारी, पाय लेकरू आडवाटी. या पाठीमागे आध्यात्मिक संदर्भ देखील सांगितले जातात. इथे अहम विसर्जन म्हणजे देह बुद्धीचा त्याग सांगितलाय. अध्यात्मशास्त्रानुसार मनुष्याला जोपर्यंत आपल्या शरीराचा आणि पदाचा अभिमान असतो तोपर्यंत त्याला आत्मसुख हे मिळत नाही. वारीमध्ये लाखो लोकांसोबत पायी चालताना राजा असो किंवा साधा माणूस असो, तो एकाच पातळीवरती असतो. त्याच्यामध्ये मीपणा किंवा अहंकार नसतो, तो गळून पडतो. ज्याला अध्यात्मात देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीकडे जाणं असं म्हटलं गेलंय. अहंकाराचा त्याग आणि समता म्हणजेच ही वारी. पायी चालताना आपण बघितलंच की श्रीमंती, गरिबी, उच्च नीच हा कुठलाच भेदभाव नाही, तर सर्वजण वारकरी म्हणून सारखेच असतात. पायी चालल्यामुळे माणसाचा अहंकार गळतो आणि माणुसकीची भावना देखील वाढीस लागते. सतत ज्ञानोबा, तुकाराम नामाचा गजर करत चालणं अशा प्रकाराला डायनॅमिक मेडिटेशन म्हणतात. टाळ, मृदुंगाचा ध्वनी, मनातली नको असलेली विचारांना नष्ट करणारी ही शक्ती म्हणजे आपलं चित्त हे विठ्ठल चरणी एकाग्र करणं. दिंडी चालली चालली त्यात विठोबा माऊली, वारकरी टाळ करी बोलती. कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगाचा त्रिवेणी संगम.
कर्मयोग म्हणजे शारीरिक कष्ट सोसून पायी चालणं. भक्तियोग म्हणजे विठ्ठलाच्या प्रेमात लीन होऊन नामस्मरण करणं. तर ज्ञानयोग म्हणजे संतांच्या पालखीसोबत चालताना त्यांच्याच अभंगामधून जीवनाचं खरं ज्ञान आत्मसात करणं. पायी वारी पाठीमागे वैज्ञानिक संदर्भ आहे, शास्त्रीय कारणं देखील आहेत. वारीत पायी चालत असताना ॲक्युप्रेशर आणि ऊर्जा चक्र याचं महत्त्व सांगितलंय. अनेक वारकरी हे अनवाणी चालतात. विज्ञानानुसार पायाच्या तळव्यांमध्ये संपूर्ण शरीराचे मुख्य प्रेशर पॉइंट्स असतात. पायी चालताना जमिनीच्या घर्षणामुळे हे पॉइंट्स दाबले जातात, ज्यामुळे रक्ताभिसरण, ज्याला आपण ब्लड सर्क्युलेशन म्हणतो, ते सुधारते आणि शरीरातील ऊर्जा चक्र सक्रिय होते. चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला दिवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा. शारीरिक कार्यक्षमता आणि प्रतिकार शक्तीवरती याचा परिणाम होतो. संशोधकांनुसार रोज पायी चालण्यानं हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, हाडे मजबूत होतात आणि शरीराची रोग प्रतिकारक शक्ती, ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो, ती लक्षणीयरित्या सुधारते. शेकडो किलोमीटर चालल्यानं शरीरातली अतिरिक्त चरबी आणि विषारी घटक हे बाहेर पडतात. आपल्या पूर्वजांनी आणि संतांनी अत्यंत विचारपूर्वक या पायी वारीची रचना केली आहे, ज्यामध्ये माणसाच्या शारीरिक आरोग्यापासून ते सर्वोच्च आध्यात्मिक कल्याणापर्यंतचा मार्ग दडलेला आहे. म्हणूनच पायी वारी ही केवळ एक परंपरा नाही, ती शरीराची आरोग्य यात्रा, मनाची शांती यात्रा आणि आत्म्याची विठ्ठलाकडे जाणारी भक्ती यात्रा आहे. जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेरा आपुलिया, असं संत ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय. वारकऱ्यांसाठी पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नसून माहेर आहे, असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय. आणि त्या माहेराच्या ओढीनं तो वारकरी पायी चालत राहतो. आजच्या भागात आपण इथेच थांबूयात. भेटूयात वारीच्या पुढच्या भागात. बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. रामकृष्ण हरी.